गोवा 365च्या कोंकणी खबराचित्रात येवकार हांव समृता खणगांवकर. पळयात खबरो विस्तारान. छत्रपती शिवाजी महाराजाक सर्वधर्म समावेश राजा मानतात. महाराष्ट्रा प्रमाण गोंयांतय शिवप्रेमी आसात. फर्मागुडये सोमारा सरकारी पावंड्यार शिवाजी महाराजाच्या राज्य अभिषेक सुवाळ्याचो दीस मनयलो. पळयात पुराय बातमी. मडकयचो आमदार सुदीन ढवळीकार, बांदोडेचो सरपंच राजेश नायक, झेडपी वांगडी, उपजिल्लोधिकारी आणि उजो पालोवपी दळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिवमोगी सुवाळ्याक हजर आसले. मानिस्तांनी शिवाजीचे प्रतिमेक तसेच अश्वारूढ पुतळ्याक फुलांहार अर्पून मानाचो मुजरो केलो. शिवाजी महाराजाचो राज्याभिषेक ज्या दिसा झाला त्या राज्याभिषेकाक गोंयच्या सरकारान ठरयल्ल्या प्रमाण तो सबंद गोंयांत साजरो करचो अशें नमूद केला आणि तो आजचो हो दीस. सगळ्यात पयलीं सबंद राष्ट्राच्या आणि गोंयच्या लोकांक ह्या दिसाच्यो शुभेच्छा व्यक्त करता आणि इतलेंच मागता. चड उलयना. छत्रपती शिवाजी महाराजान जशें राज्य केलें, स्वराज्य निर्माण केलें आणि सुराज्या कडेन वाटचाल केली, ते लक्षात दवरून आम्ही आज हांगा जमिल्ले सगळे जिल्हा पंचायत सदस्य, काउन्सिलर, सरपंच, पंच, सगळो युवा वर्ग, जमिल्ले सगळे ह्या गांवचे नागरिक, पत्रकार, मीडिया, सरकारी अधिकारी हांचे कडेन सगळ्या कडेन मागता की सुराज्य ह्या शब्दाचो आम्ही सगळे अर्थ लक्षात दवरुया आणि जी छत्रपती शिवाजी महाराजान सुराज्याच्या दिशेन घोषणा केली ती फक्त घोषणाच आसची न्हय अशें लक्षात दवरून मार्गक्रमण करूया. आमकां थोडी वर्सां वतली ह्या बद्दल दुबाव ना, पूण सुराज्य निर्माण जर करतले आसत ते आपल्या घरांतल्यान निर्माण करपाची आवश्यकता आसता. आम्ही म्हणटा समृद्ध भारत. समृद्ध भारत जर निर्माण करतलो आसत ती समृद्धी घरांत येवपाक जाय, त्यानंतर वाड्यार येवपाक जाय, त्यानंतर गावात येवपाक जाय, त्यानंतर ती पंचायत येवपाक जाय, म्युनिसिपालिटीत येवपाक जाय, तालुक्यात येवपाक जाय, डिस्ट्रिक्टात येवपाक जाय आणि राज्यांत येवपाक जाय. जाल्याच सबंद भारत समृद्ध जातलो आणि ते कर्तव्य जसे छत्रपती शिवाजी महाराजान आपल्या अल्प काळात पूर्ण करपाचे ठरयले तसेच आम्ही ते व्हरपाची आवश्यकता आसा अशें म्हाका दिसता. गोवा 365 खातीर फर्मागुडयेच्यान कृष्णा नायक. आमी आमच्या दुकाना कुशीच्या रस्त्या देगेर आमची वा गिरायकांनी आपली वाहनां उबी केली जाल्यार तांकां लोकां ठोकून ट्राफिक सेलाचे पुलीस आमकां पिट्टात. कोलवेचे थळावे आनी माजी पंच वांगड्यांची कागाळ. जाल्यार दुसरे वाटेन ट्राफिक सेलाचो PSI देव माणगांवकाराचें म्हणणें, हे लोक नो पार्किंग झोनात गाडयो पार्क करतात, ताका लागून रस्त्यार आडमेळी येतात. तांकां कलम 122 खाला दंड दितात. कोलवेचो हो वाठार रस्त्या कुशीक लोकांची दुकानां आसात. थंय जाता तसो वेवसाय करून लोक पोट भरतात. पार्किंगेक खाशेली सुवात नोटिफाय केल्ली ना. इतलेंच न्हू तर तो पार्किंगेचो टोकटेय लायिल्ले ना. तरीकय रस्त्या कुशीक पार्क करून दवरिल्ल्या गाडयांक ट्रॅफिक पुलीस लोकां ठोकतात. पुलीस स्वता हेच कायदे पाळटात हय? पसरकारांचो तांकां प्रश्न. हांगा ऑलवेज एवरी डे न्ही हांगा ट्रॅफिक पुलीस रावतात आणि इतले हॅरेसमेंट करतात टुरिस्टांक. एक गाडी दवरपाक दिना, कितें करपाक दिना, कितें घेवपाक दिना. आज सकाळी अशें प्रत्येक दिसांनी लोकांच्या गाडयांनी हांगा लॉक मारतात आणि लॉक ते काढून व्हरपाक न्ही ताका ऑफिसान आपयतात. ऑफिसान वचतकूच न्ही ताका कितें ते ताका फायन घालता, पूण त्या फायनाक न्ही कांयच तांकां रिसिप्ट मेळना, काय मेळना. प्रत्येक जाण हांगा ते झगडून वतात ना रडून वतात बाबे. आज सकाळी पावसात एक प्रॉब्लेम जालो. ही गाडी कितले सायडीक आसा ती पळोवची. आता हे गाडीक तांच्यानी सकाळ फुडें लॉक मारला आणि लॉक कित्याक मारला काय विचारूंक गेले तो आमकां विचारता तुजे कडेन लायसन आसा काय म्हणून. लॉक मारतना लायसन जाय काय गाडी चलयतना लायसन जाय हे म्हाका खबर ना.
आणि इतले हॅरेसमेंट करतात ते हांगा गाडयो जर पार्क करिना टुरिस्ट येतात ते ह्या लोकांक आमकां बिझनेस जातले कशे. एक तरी 3 वर्सांनी लॉकडावनान आमी सामके मेल्ले हांगा बिझनेसमॅन. कोलवा बिचारसून हे एरियाक 200 मिटराचेर पडटा. 200 मिटराचेर जर आमकां बिझनेस हांगा करपाक मेळना आनी गाडी जर पार्क करपाक मेळना जाल्यार पार्क खंयसर करपाचें आमी आनी कशें बिझनेस चलोवपाचें ह्या लोकांनी. हांगा एक तर पार्किंग एरिया ना, पार्किंग प्लेस ना, नो पार्किंग म्हणून बोर्ड मारिल्लो ना, तरी लोकांक हॅरेसमेंट चलता. हे म्हाका कळना हांगेलें कितें म्हणून. हांव हें मागता ऑथॉरिटी कडेन आनी आमच्या लोकल एमएलए कडेन तो नवत यूथ आयला ताणें हांचेर कितें तरी विचार करचे आनी ह्या पोलिसाचो कितें तरी ट्राफीक हेजो सेलाचो कितें तरी बंदोबस्त करचो. खंयच्याच बिचाचेर हांगा पुलीस ट्राफीक आसना. इतले व्हडले व्हडले अख्ख्या ऑल्डाक फेमस आसा आयकॉनीक बीच कलंगूट ही पासून गेल्यार एक पुलीस रावना. खाली ओन्ली कोलवा. हांगच्यान बाणावले बीच आसा, वार्का बीच आसा आनी खंयचे बीच आसा खंयच्याच बिचाचेर पुलीस ना, ट्राफीक पुलीस ना. आमकां हांगा ट्राफीक पुलीस कित्याक जाय, कितें करपाक लागून जाय. इतलो रोज पॅटर्न जाल्लो कोण हांगा लक्ष मारता. ट्रॅफिक जाम बी जाता हांगा. ट्रॅफिक काय जाम जायना, प्रत्येक जाम जाय जाल्यार 2 मिनटांक जातले न्ही, 2 मिनटांक जातले न्ही. कोणाक काय प्रॉब्लेम जायना. तीन गाडी ऑटोमॅटिकली सुट्टा हांगा. तरी आसतना कित्याक हे पुलीस आमकां ट्रॅफिक पुलीस जाता तें कळना. इतले रॉफ आसले रस्त्यार पडटाले घडटाले, हार्टाचे पेशंट वताले, गुरुवारी वताले, पूण तांकां कांयच पडोंक नाशिल्लें. ते आपले जे फायन मारपाचे ते मारताले आनी आमकां 365 चॅनल हांगा आयला आनी तेंच्यांनी आमकां हेल्प केलो आनी तेंच्या उद्देशान आमकां हांगा रोड मेळ्ळो आज. तेन्ना हेवूय बी म्हणटा तेंच्यानी आमचो प्रॉब्लम सॉल्व करचो. तेंचे कडेन रिक्वेस्ट करता हांव. ह्या लोकांक जे हॅरेसमेंट चल्ला आमकां शॉपवाल्यांक जे त्रास जाता, खाली आमकां हाडले 15 दीस मेळटले मागीर पावस येतलो मागीर टुरिस्ट येवचे ना हांगा. टुरिस्टांकूच तेंच्यांनी सेफ करचे, तांकां सांबाळचे, तांकां बरें ट्रिटमेंट दिवचो. ते आमचे पावणे आसा, गेस्ट आमचे कोलवाचे आनी हांव म्हणटा स्पेशली म्हणटा कोलवाकूच कित्याक पुलीस ट्रॅफिक पुलीस जाय. हांव आतां घरा वचपाक म्हणून भायर सरपाक म्हणून गाडी व्हरून रस्त्यार पार्क केली. घरा कडेन कितें उरना म्हणून हांव गेलें घरा कडेन. येता म्हणल्यार पयलीं तेणें लॉक मारला. मागीर हांव कितें मम्मी कडेन आयलें आनी म्हटलें मातशें पळय लॉक मारला गाडयेक, टायराक लॉक मारून दवरला, मातशें घेवन पळयात म्हणून विचारलें. ते म्हणपाक लागले हांगा पार्किंग ना. सर पार्किंग ना म्हटलें कितें. हांव म्हणलें रस्त्यार मदीं काय पार्क करूं ना, तुमकां खंय त्रास जाता तशें काय पार्क करूं ना, सायडीक पार्क करून गेला आनी घरा कडेन वचून विदीन 10 मिनिट्स हांव पावता म्हणल्यार तुमी पार्क लॉक मारला. कित्याक मारला काय विचारपाक ना, तुमी पार्क करपाक शकना हांगा एज पर कायदो आसा असो तसो. हांव म्हटलें सर तुमी पार्किंग हांगा ना म्हणटा न्ही, हांगा पार्किंग बोर्ड आसा, तुमी नो पार्किंग बोर्ड मारला, बोर्ड काय तुमी मारूंक ना. आनी हांगा म्हणल्यार कोलवान खंय आसा पार्किंग नो आय मीन पार्किंग वा नो पार्किंग खंय बरयल्लें आसा. पार्किंग ना, नो पार्किंग आनी पार्किंग प्लेसीस खंयच एलोकेटेड ना न्हू आनी बोर्डूय ना. बोर्डूय ना. आतां हांव आतां बॉर्न एंड ब्रॉट अप कोलवान जाला. आतां कितले वर्सां पळोवंकूच ना केन्ना की पार्किंग हांगा अमके कडेन तुमी पार्क करात म्हणून कितें ऑथरायज आसा म्हणून प्लेस खंयच ना. आतां तुमी आतां पुलीस स्वता म्हणटा आतां कितें म्हणून पार्किंग ना तुमी पार्क करपाक शकता. आतां जेन्ना आमकां पुलीस स्टेशनार वचपाचें आसता न्हू, आतां आमी गाडी रस्त्यार दवरून वचना. आतां मडगांव खंयच्या पुलीस स्टेशनार तुमी वचात थंय पार्किंग वा नो पार्किंग म्हणून बोर्डूच ना. आनी तांकां पार्क ना. हय तांकां पार्क ना. बट ते खंय आनी पुलिसाची गाडी येवन आतां खंय पार्क करता, ज्यूस पितात वा आनी कितें करता ते तशें पार्क करून वतात. तांकां कोता येता बिकॉज ते ऑथरायज बॉडी म्हणून. हां ते कितले फावटी पळयात सर आमकां जाल्यार आमी फोटो व्हिडिओ काडून दवरपाक शकना. तुमी पार्क करता गाडी आनी खंय हांगा थंय फिरपाक वता. आमी अशें म्हणटा म्हणजे न्ही अशें बट स्टील सांगपाक काय ना, सगळे तर रोड टॅक्स फारीक करतातच. सो म्हजे तर एक जनरल स्टोर आहा आनी धाकटे फूड आउटलेट आहा आनी ती फूड आउटलेट म्हणजे टेक अवे. गाडी येवन धरलेली मातशें येवन फूड पिकअप करून येता म्हणल्यार रोखडेच येवन ते गाडयेक ताला मारतात. ताला मारप म्हणल्यार डायरेक्ट येवन लॉक घालतात आनी येवन लॉक घालता म्हणल्यार मनीस थिंग सायडीन उबो आसता. सांगल्यार तुका तो समज काल तुका तशें जालें. काल तुका ते फूड पिकअप करून येयल्ले आनी नासलेले येवन तेमी ऑलरेडी ताका ताला दिलो. तेमी इतले तांकां रिक्वेस्ट केलें, सांगलें आमी फकत थिंगा आपण आमची ऑर्डर पिकअप करूं येयल्या म्हणून. आनी ते रस्त्याचेर उबी आसली ती आनी गाडी तेंची रस्त्यार काय उबी काय आसना, सायडीन जाल्ली पूण आयकोना ते. सो हेच रेग्युलर आतां बारीक मनीस जो पोट बसता तो कसो करतलो पुलीस अशें त्रास करता जाल्यार. आनी आमी तर मातशें तर घरासून भायर सरून दुसऱ्या शॉपाचेर जर कितें हाडूंक वयता जाल्यार ते हेल्मेटा लागून वता. आमकां आतां लोकल आमी हिंगा एक 1 किलोमिटरा दुखून तर आमी वयचे जाल्यार हेल्मेट कॅरी ओके ते कंपल्सरी. सायनबोर्ड बी आसा ना, सायनबोर्ड काय ना नो पार्किंगाचो. पूण लॉ कितें सांगता ते लॉ सांगता दुसरो लॉ सांगता म्हणल्यार ऑब्स्ट्रक्शन टू द अदर व्हेकल. सो हेजेर आतां कितें म्हायती ती आमकांय काय खबर ना. ट्रॅफिक जाम जाता तुमी ट्रॅफिक काय जाम जायना. आतां ट्रॅफिक जाम जावचो म्हणल्यार दीस आतां फकत सांड्याचो लोक सगळो बिचीर येता, भोंवपा येता. त्या दिसा आमी आमचेय कंट्रोल करता. आमी कस्टमराक सांगता गाडी अशी दवरनाका
तुम्ही ऑर्डर द्या आणि बिचीर वचून रावंड करून या तेन्ना मागीर आमची तुजी ऑर्डर रेडी करून दवरता. गोवा 365 खातीर कोलवेच्यान रमेश नायक रावत. भारतात 25,000 परस चड सप्तकी कोविड केशींची नोंद जातली, जो 3 म्हयन्यांतलो सगळ्यात व्हड सप्तकी आंकडो आसतलो. फाटल्या 7 दिसांचे तुळेंत हो आंकडो सुमार 45% चड आसा. मरणाचो आंकडो मात उणोच उरला. फाटल्या सप्तका सावन राज्यांत कोविड-19चे दुयेंती वाडपाक लागल्यात. राज्यांत काल 41 पॉझिटिव्ह दुयेंती मेळ्ळ्यात, जाका लागून भलायकी सेवा संचालनालयान लोकांक मास्कां घालपाक आनी उरिल्लीं वासिनां घेवपाक सांगलां. फाटल्या 24 वरांत 4,518 नवे दुयेंती सांपडिल्ल्यान भारतांत कोविडाची संख्या सेगीत दुसऱ्या दिसा 4,000 वयर उरली. महामारी सुरू जाल्या उपरांत एकूण आंकडो 43,81,335 जालो. हाचे आदीं आयतारा 4,270 दुयेंती सांपडिल्ले. भलायकी मंत्रालयाच्या आंकडेवारी प्रमाण आयतारा 9 जाणांक मरण आयलां. भारतांत वासिनाची कव्हरेज वाडयल्या. आतां मेरेन 194.12 कोटी वयर डोस दिल्यात. 12 ते 14 वर्सां पिरायेच्या गटाक 3.44 कोटी परस चड पयले डोस आनी 1.76 कोटी परस दुसरे डोस दिल्यात. 15 ते 18 वर्सां पिरायेच्या गटाक 5.96 कोटी परस चड पयले डोस आनी 4.62 कोटी परस चड दुसरे डोस दिल्यात. मजगतीं 60 वर्सां वयर पिराय आशिल्ल्या लोकांक, भलायकी सेवा कर्मचाऱ्यांक आनी फ्रंटलायन कामगारांक 3.39 कोटी वयर बुस्टर शॉट्स डोस दिल्यात. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आनी हेर राज्यां सयत 10 राज्यांनी सप्तकी दुयेंती वाडल्यात. फाटल्या कांय दिसांनी कोविड केशी वाडिल्ल्यान महाराष्ट्रांत उक्त्यो सुवातो सोडल्या भौशीक सुवातांचेर परत मास्क घालपाक लागल्यात. दिल्लीत आयतारा 343 नवे कोविड दुयेंती मेळ्ळे आनी पॉझिटिव्हिटी रेट 1.91% जाली. महाराष्ट्राचो पर्यावरण आनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेन राज्यांत कोविड-19ची चवथी ल्हार येवं येता अशें सांगून लोकांनी भियेवचें न्हू असो उलो मारला. कर्नाटकांत आयतारा 301 नवे कोविड दुयेंती मेळ्ळ्यात. एकल्याक मरण आयलें. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. राज्यात सध्या खून चोरयांचे प्रकार वाडत चल्ल्यात. आयतारा शिरोड्या वाठारांत एक खून जालो. राजकिशोर नायक हो मूळ शिरोडेचो. ताणें आपली बायल रिटा हिचो गळो आवळून तिका जिवेशी मारली. फोंड्या पुलिसांनी रोखडोच आरोपीचो सोद लावन ताका अटक केलो. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. दर्यादेग वाठारांत चलपी बेकायदेशीर मसाज पार्लर पुलीस कारवाय करून बंद उडयतले. फकत रेजिस्टर जाल्ले स्पा चलतले. बेकायदेशीर मसाज पार्लर चलयतना दिसलो जाल्यार ताका वाठारांतलो पुलीस निरीक्षक जबाबदार आसतलो. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान शिटकावणी दिल्या. कळंगूट दर्यादेग वाठारांत गुन्यांवकारी घडणुकांक ओतो आयला. कांय दिसां आदीं चंदगडच्या कांय पर्यटकांक मसाज पार्लर वाल्यांनी लुटिल्ले आनी तातूंत 4 अटक जाल्ली. तशेंच बेकायदेशीर डान्स बारांक लागून हिंसाचार वाडला. काल मुख्यमंत्री प्रमोद सावंतान कळंगूट दर्यादेगेर भेट दिवन कायदो सुवेवस्थेचो नियाळ घेतलो. उत्तर गोंय पुलीस अधीक्षक शोभीत सक्सेना ताचे बरोबर आशिल्लो. ड्रग्स शिंदळी वेवसायाचेर कारवाय करपा खातीर अतिरिक्त पुलीस स्टेशनां आनी फौज फांटो दवरतले. तशेंच दलाल, भोवते विक्रेते आनी प्रायव्हेट सेक्युरिटीवाल्यांक दर्यादेगांचेर बंदी घालतले. बिचाचेर तशें पळोवंक वचत जाल्यार 24/7 दृश्टी सर्विसीसच्या बरोबर आमचो PSI आनी बाकीचे पुलीस थंयसर डिप्लॉय केल्ले आसा. नो डावट अजुनूय आमकां पेट्रोलिंग आनी पुलिसींग करपा खातीर एडिशनल पुलीस फोर्स हे आमकां घालचे पडटले. नेक्स्ट टुरिस्टीक सिजनात आमी एडिशनल पुलीस फोर्स हे डिप्लॉय करपाची थंयसर तयारी आसा. आमी मॅक्झिमम एक्शन टाउट्स, हॉकर्स ओके हांच्या बरोबर हांचेर एक्शन्स घेत आसता. इवन दो तांचे जे गार्ड असतात भायर, जे बार्स, रेस्टॉरंट्स हांच्या भायर जे आपले सेक्युरिटी गार्ड म्हणून प्रायव्हेट सेक्युरिटी जे उबे करता तांचेरूय एक्शन घेवप ऑलरेडी सुरू आसा. हॉटेल, कमर्शियल एस्टाब्लिशमेंट आनी बाकीचे जे आसा पळय जेंकां टुरिस्ट विजीट करता हाजेर टुरिझम एक्टातूय बदल करून तांकां आमी ऑलरेडी जेंचे बार एंड रेस्टॉरंट लायसन्स थोड्यांचे 12 पर्यंत, 1 पर्यंत, 4 पर्यंत अशी आमी लायसन्सां दिल्ली आसा. बट देर इज नॉट सेपरेट आमच्या कडेन आमी मसाज पार्लर म्हणून लायसन्स ना. तर आमच्या कडेन हेल्थ डिपार्टमेंटाच्या अंतर्गत स्पा म्हणून रजिस्टर्ड आसा. हांवें फाल्यांच्यान आमच्या सगळ्या नॉट ओन्ली इन कलंगूट बट सगळी पुलीस स्टेशनांनी जितके कडेन इल्लिगल मसाजीस चलता तितके सगळे क्रॅकडाऊन करतले. खंयसरूच इल्लिगल मसाजीस चालू उरचे ना. जेणी ऑफिशियल रजिस्टर्ड स्पा लायसन घेतला
आणि ऑफिशियली देर इज नॉट क्रॉस मसाज इज अलाउड. ओनली देर इज एन ऑफिशियली स्पा इज अलाउड. म्हणजे ब्युटी पार्लर, स्पा किंवा हॉटेलांत चलता आसत जाल्यार तेच अलाउड आसतले. ताच्या खातीर तांच्याकडे आसलेली रजिस्टर्ड सर्टिफिकेट, त्यांच्याकडे म्हणजे आम्ही हांच्याकडे रजिस्टर करता आसतना थोडे जण आयुर्वेदीक स्पा घालता, त्यांच्याकडे आयुर्वेदीक डॉक्टर्स आसात, कंपल्सरी आसा. किंवा त्यांच्याकडे स्पा पंचकर्म थेरपिस्ट जर असले आसत जाल्यार ते रजिस्टर्ड आसपाक जाय. आणि हे सगळे चेक केले वयतले. आणि इलिगल मसाज, सगळी मसाज एक सुद्दां आम्ही जर आय गिवन इन्स्ट्रक्शन फॉर माय SP नॉर्थ आणि SP साऊथ अशा पद्धतीचे हेन्सफोर्ड एक जरी मेळ्ळे जाल्यार ज्या पुलीस स्टेशनच्या हेतून मेळटा जाल्यार दॅट PI विल रिस्पॉन्सिबल हेन्सफोर्ड. त्या खातीर इवन दो तेजे PIचेर एक्शन जातले. दॅट्स वाय ही वॉज टू आयडेंटिफाय दॅट अँड बंद करपाची रिस्पॉन्सिबिलिटी तेजेर आसा. ऑल द सर्विसीस म्हणजे तेंच्यो ज्यो सर्विसीस ज्यो टुरिझम हितून सर्विसीस जितक्यो चलता तितक्यो टुरिझमा कडेन रजिस्टर्ड आसपाक जाय. आणि इवन दो इन पुलीस डिपार्टमेंटांनी रजिस्टर्ड करपाचें ताका आमी स्ट्रिक्टली करतले. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. पणजे संवसारीक पर्यावरण दिसा निमतान गोंय सरकाराच्या वतीन 6 जुनाक पर्यावरण दीस मनयलो. ओन्ली वन अर्थ ही हे खेपेची थीम आसली. पर्यावरण मंत्री निलेश काब्रालान ताचे उक्तावण केले. पर्यावरण दिसा निमतान पणजेचे कार्यावळीत विविध सर्तींतल्या जैतिवंतांक पर्यावरण मंत्री निलेश काब्रालाचे हस्तुकी इनामां भेटयली. हेर मानेस्त कार्यावळीक हजर आसले. Political class, we always try to balance between people's expectations from us, and people's expectations from us are from different forums. Whether we have environmentalists, whether we have the industry, whether we have the common people, and as political class we have to see the balancing net and see that the sustainable development model is more focused in the state of Goa. Now when we say sustainable model agenda, then it comes to livelihood. And when you find that mostly livelihood is the focus point of development of individuals, and then the sustainability model goes into a back burner. But what we can all see today is that we as an industry and as people and as a political class, including the administrative class, we all have to work hand in hand to see that the objectives which are required to keep our mother earth, our nation, our beautiful Goa for the future generation, we all have to work in hand. Whatever said and done, we have a lot of laws. I being a law minister of the state also, if you go to see, if we follow all the laws, I will not be able to move from this place. But anyhow, the laws and the respect to the laws and the respect to the environment, Mother Earth, I think we all have to take it on ourselves. गोवा 365 खातीर पणजेच्यान अमर चावरिया. गोंयांत खारफुटी राखून दवरपाक सरकाराक अपेस आयला अशें म्हणत TMCन भाजपा सरकाराचेर फारपेट केला. खारफुटीची झाडां लावप सोंपें, पूण खारफुटी नश्ट करप्यांचेर कारवाय कोण करतलो असो प्रस्न TMCन रानमंत्री विश्वजीत राणेंक विचारला. मंत्र्यान खारफुटी नश्ट करतल्यांचेर पुलीस कारवाय करपाचें आश्वासन दिल्लें, पूण आतां 30 दीस जावन गेले, अजून मेरेन कांय कारवाय जावंक ना. TMCन आरोप केला. 27 एप्रिलाक रानफुटी नश्ट करपी घडणुकेची रानमंत्री विश्वजीत राणेन दखल घेतिल्ली आनी मे 21 वेर टॅनंट असोसिएशना आड पुलीस कागाळ केल्ल्याचें सांगिल्लें. पूण प्रत्यक्षात खारफुटी पुनर्जीवीत करपाक सरकाराक सामकें अपेस आयला. फक्त 1,500 खारफुटींची झाडां रोवन सरकारान पोकळ आश्वासनां दिल्यात. गोंय TMC प्रभारी कीर्ती आझादान आरोप केला. We are happy that the BJP government is trying to create new mangroves. We don't know whether in this lifetime we'll see it grow and become a nice, good, healthy mangrove. The question is, the mangroves that have been there for ages, for decades, for centuries, which have been destroyed within no time, what action is this BJP government going to take against them? लगभग 30 दिन हो गए जब बीजेपी के वन मंत्री ने यह कहा था कि हम जिसने भी मैनग्रोव को नष्ट किया है उसके खिलाफ हम कार्रवाई करेंगे. तो मैं बीजेपी के लोगों से जानना चाहता हूं कि क्या उन्होंने श्री राम को छोड़कर रावण की लंका का राज चलाना शुरू किया है गोवा में, कि इतने लंबे अरसे कहने के बाद भी
कुंभकर्ण की नींद सोए हुए हैं और अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है। क्या यह नियम नहीं है कि जब आप नए मैनग्रोव बना रहे हैं तो इस बीजेपी सरकार को, एनजीटी को बताना चाहिए कि हम नए मैनग्रोव बनाने की स्थापना करने का प्रयास कर रहे हैं। यह सब जो भी कर रहे हैं कानूनी गलत है। इट्स रॉन्ग इन द लॉ एंड वी विल अपील टू द गवर्नर because we have no faith in this BJP government in Goa. We are appealing to the governor because he is the person जिसके पास में हमारे भारत के संविधान को रक्षा करना है. He is the protector of our constitution and he should take immediate action on this government. गोवा 365 खातीर पणजेच्या निरशा शेख. फाटले सप्तकभर राज्यात वत आणि हवामान सुके उरले. या सप्तकात कांय वाठारांनी पावसाची शक्यताय आसा. काल राज्यात तापमानात अकस्मात 3 डिग्रीन वाढ जावन चढावत तापमान 34 डिग्री सेल्सियस जाले. आयचे चढावत आणि उणे तापमान 34 ते 25 डिग्री सेल्सियस उरतले. नुस्तेमारी करप्यांक हवामानाची कसलीच खाशेली शिटकावणी ना. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.